नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी आपल्या जीवनाचं खरं रूप दाखवणारा आरसाच आहे। आपण कितीही खोटं बोललो, कितीही दिखावा केला तरी सत्य हा असा प्रकाश आहे जो काळाच्या अंधारातही कायम चमकत असतो आणि हा प्रकाश आपल्या आयुष्याला नवी दिशा दाखवतो। हा मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अशीच एक कथा ज्याचं नाव आहे सत्याचा आरसा। तर चला मग आपण सुरुवात करूया आजची ही कथा, सत्याचा आरसा। तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष कांबळे आणि आपण पाहतात SK मोटिवेशन चॅनल लातूर। ही कथा आहे दोन भावाची। खूप वर्षापूर्वी एका गावात दोन भाऊ राहत होते, राम आणि श्याम। दोघेही आईवडिलांच्या निधनानंतर एकत्र राहत होते, परंतु त्याच्या स्वभावात आकाश आणि पाताळा एवढा फरक होता। राम हा प्रामाणिक, सत्यवादी आणि मेहनती होता, तर श्याम मात्र चालाक, खोटं बोलायला एक नंबर आणि लोभी होता। राम सकाळपासूनच शेतामध्ये काम करत असे। सूर्य उगवला की आपल्या शेताकडे जायचं आणि शेतामध्ये जे लागेल ते काम करायचं। शेतामध्ये दररोज काम करून, उन्हातान्हात काम करूनही त्याच्या चेहऱ्यावर एकदम समाधान राहायचं। श्याम मात्र तसं नव्हतं। श्याम सकाळी उशिरा उठायचा, कामाला जायचा नाही, लोकांची फसवणूक करायची, खोटं बोलून छोट्या मोठ्या गोष्टीतून पैसा कमायचा हा त्याचा छंदच होता। हळूहळू गावातल्या लोकांना या भावांचा स्वभाव समजू लागला। रामला सर्व लोक प्रामाणिक शेतकरी म्हणून ओळखू लागले। कुणाला काही कम पडलं, शेतामधली एखादी वस्तू कम पडली तर तो त्याला देत होता। कोणाच्या घरी अडचण असेल तर तो त्याच्या मदतीला धावून जात होता। त्यामुळे लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले। परंतु श्यामच्या खोटेपणामुळे लोक त्याला टाळू लागले, कारण तो नेहमी खोटं बोलायचा, लोकांना फसवायचा, कोणाला त्याच्याशी व्यवहार करायला आवडायचंच नव्हतं। कारण त्याची एकच सवय होती, जितका फायदा मिळेल तितकं खोटं बोलायचं आणि लोकांना फसवायचं। हे त्याचं दररोजचं ठरलेलं काम होतं। परंतु एकदा काय झालं, गावाजवळील जंगलामध्ये एक साधू राहत होते। त्या साधूची ख्याती अशी होती की त्यांच्याकडे एक विशेष आरसा होता। त्याचं नाव होतं सत्याचा आरसा। म्हणतात की त्या आरशात पाहिलं की माणसाचं खरं रूप दिसतं, बाह्य रूप नाही। जे आपला नॉर्मल आरसा बाह्य रूप दाखवतो, तो आरसा तसा नव्हता। तर त्याच्या मनातलं खरं रूप म्हणजे जो लोभी असेल तो लोभी दिसायचा, जो प्रामाणिक असेल तो तेजस्वी दिसायचा, असा तो एक आरसा होता। एकदा गावकरी या साधूकडे गेले, राम आणि श्यामला घेऊन। राम आणि श्याम दोघी सोबतच होते। जंगलामध्ये गेले। साधूने रामला आधी आरशासमोर उभं केलं। आरशात रामचं रूप दिसलं, साधं सोपं, पण डोळ्यात एक तेज होतं, प्रामाणिकपणा, मेहनत आणि त्याचं एक तेज दिसत होतं। गावकरी म्हणाले, हा खरा शेतकरी आहे, याच्या डोळ्यात सत्य दिसत आहे। आता नंबर आला होता श्यामचा। त्यानंतर श्यामला उभं केलं। श्यामच्या डोळ्यातल्या खोटेपणाचं, लोभाचं, चलाकीपणाचं प्रतिबिंब आरशात दिसलं। चेहरा विद्रूप दिसला, डोळ्यात काळोख। गावकरी दचकले, हे काय? जेवढा विचार केला नव्हता त्याच्यापेक्षा वाईट निघाला श्याम। आता मात्र गावकरी श्यामकडे बोट दाखवू लागले, खोटं कितीही बोललंस पण आरसा हा तुझं खरं रूप दाखवतो आहे। श्यामला लाज वाटली, तो ओरडला, हा आरसा खोटं दाखवतोय, माझं असं रूप नाहीये, मी खोटा नाहीये, मी लोभी नाहीये, तो म्हणू लागला। पण साधू शांतपणे म्हणाले, हा आरसा कधीच खोटं दाखवत नाही, तू जे आहेस तेच यात दाखवतो। तो गावातून बाहेर पडला। लोक त्याच्याकडे बघून हसू लागले। रात्रभर श्यामला झोप येत नव्हती। त्याच्या मनात तो आरसा सतत फिरत राहिला। त्याच्या मनात विचार येऊ लागला की मी खरंच इतका वाईट आहे का? माझा भाऊ सगळ्यांना लाडका आणि मी गावात हसण्याचा विषय झालोय। रात्रभर त्याला झोप आली नाही। काय करावं, कसं करावं त्याला काही समजत नव्हतं। दुसऱ्या दिवशी त्याने पहिल्यांदा रामसोबत शेतात जायचं ठरवलं। रामने हसून विचारलं, आज अचानक शेतात? श्यामने काहीच उत्तर दिलं नाही, पण तो पहिल्यांदा घाम गाळून काम करू लागला। असंच काही दिवस गेले। गावकऱ्याने बदल पाहिला। श्याम हळूहळू प्रामाणिकपणे वागू लागला। पुन्हा एकदा तो साधूकडे गेला। मला पुन्हा आरशात पाहायचं असं त्याने म्हटलं। साधूने मान्य केलं। आरशात या वेळेस मात्र त्याचं रूप आधीसारखं विद्रूप नव्हतं। चेहऱ्यावर समाधान, डोळ्यात प्रामाणिकपणाची चमक दिसू लागली होती। गावकरी टाळ्या वाजवू लागले। राम भावूक झाला, त्याने श्यामला मिठी मारली। साधू म्हणाले, मुलांनो, लक्षात ठेवा, सत्याचं तेज कितीही काळ लपवलं तर ते नेहमी उघड होतंच। खोटं थोडा वेळ चमकू शकतं, पण त्याचा अंत अंधारातच होतो। सत्य हेच माणसाचं खरं सौंदर्य आहे। गावकरी म्हणाले, सत्याचा आरसा आम्हा सगळ्यांच्या आत आहे। आपण आरसा बघण्याची गरज नाही, आपल्या मनाचं ऐकायला सुरुवात केले
की आपलं खरं रूप आपल्याला समजतं, की आपण काय आहो हे ऑटोमॅटिकली आपल्याला समजून येतं. आता राम आणि श्यामची कथा गावभर पसरली. श्याम आयुष्यभर सत्याचं पालन करू लागला आणि सत्याचा आरसा ही कथा लोकांना सांगू लागला. या कथेतून आपल्याला हेच समजून येतं, खोटं, लोभ आणि दिखावा तात्पुरता असतो. सत्य, प्रामाणिकपणा आणि मेहनत कायमच तेजस्वी असतात. आपल्या मनाचाच आरसा आपल्याला सत्य दाखवतो. तर आजची ही कथा सत्याचा आरसा ही तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आवडले असेल तर एक लाईक जरूर करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.